माझं नाव मंदाकिनी बलवंत ससाणे. आम्ही जवळजवळ 1994 पासून वाडी मुळात निर्माण झाली तेव्हापासून आम्ही सेवा करत आहोत. माझे मिस्टर, माझी मुलं पण लहान लहान होती, 2-2, 2.5 ते 3-3 वर्ष, तेव्हापासून सरांच्या सानिध्यात आहे. आणि स्वामीजींच्या सानिध्यात असल्यामुळे माझ्या मुलांना खूप खूप चांगलं वळण, शिस्त, प्रेम, कोणाशी कसं बोलावं, कुठे तीर्थयात्रा, कसं काय करायचं, हे सगळं माझ्या तिन्ही मुलांना कळतं. इव्हन माझ्या मुलीला पण ते अक्षरशः 7 वर्षाच्या असल्यापासून त्यांनी स्वयंपाक कसा करायचा, कसा नाही, हे मी शिकवले. आणि स्वतः त्यांनी माझी सेवा कशी करायची, लीला कशी नाही, हेही त्यांनी लीलाकडून करून घेतलं. आणि एक असं करत असताना आमच्यावर तो भरपूर म्हणजे असा काळ येणार होता. तो काळ त्यांना माहिती होता, पण माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं, तू वाडी सोडू नको, तू वाडी सोडली का तू म्हणजे राहणार नाही. पण माझ्या मिस्टरांनी पण थोडंसं त्यांचं दुर्लक्ष केलं ऐकण्यात, त्याच्यामुळे ते लवकर गेले. तरी पण माझ्या स्वामीजींनी आम्हाला अगदी आई आणि वडिलांचं, मला आणि माझ्या मुलांना आई वडिलांचं प्रेम दिलं. एकदा तर मी एवढी सिरियस झाली होती की मला वाडीत सुद्धा येवत नव्हतं, चालवता येत नव्हतं. एवढं माझ्याकडून हे झालं सगळं, म्हणजे पाळीचा रक्तप्रवाह झाला, त्याच्यामुळे मला चालता येतं. मी म्हणते का त्यांना ते कळलं, ही बाई आता 2-4 दिवसाची सोबतीने जाणार. तेव्हा त्यांनी माझ्या बहिणीजवळ सांगितलं की ससाणे बहिणींना सांगा, मी ॲडमिशन घेतली हॉस्पिटलची, अक्षरशः पैसे पण भरले, फक्त तुम्ही जा. मी म्हटलं मी जाणार नाही, मला काय करायचं असतील ते स्वामीजी आणि स्वामी करतील घरात, आणि तेच जगवतील किंवा मारतील. मग एक दिवशी असंच झालं, दुपारच्या म्हणजे दुपारी नाही, अगदी मी सकाळी आंघोळ करून अशी बसली होती ना, तेवढ्यात स्वामींनी तांबले काकांचं रूप घेऊन माझ्या घरी आले आणि मला बोलले, मंदा चल. मी म्हटलं कुठं काका, मला चालवत नाही. तू चल. मी चल बोललो का तू उठशील, आणि खरंच ते चल बोललं का मी उठले आणि उठल्यानंतर मी उभी राहिल्यानंतर साडी नेसली. म्हटलं काका तर मला पाऊल सुद्धा टाकता येईल नाही. म्हणे मी पुढे चाललो का तू बरोबर माझ्या मागे चालशील. आणि असं करून त्यांनी मला वाडीत नेलं, ट्रेनमधून पण नेलं, फर्स्ट क्लासचे पासाने नेलं आणि वाडीत नेलं. आणि मग स्वामीजी तिथं होते, त्यांना सांगितलं की तिथं मला दामले काका बोलले, स्वामीजी तिथं आहेत, ते बघ तिथे उभी आहेत, हा त्यांना भेट, असे बोलले. आणि मग मी गेली त्यांच्याकडे. त्यांनी मला गाईच्या शेणी थापायच्या उपासना सेवा दिली, उपासना सांगितली करायला यायची, आणि त्याच्यामध्ये देवीचं लाल कुंकू खाऊन तू शेणी थाप. पण माझं रक्तच नव्हतं अंगामध्ये, त्याच्यामुळं मला त्यांनी त्या लाल कुंकामुळे रक्त पूर्ण म्हणजे सलाईनसारख्या बाटल्या भरल्या माझ्या अंगामध्ये त्या रक्तामध्ये. आणि त्याच्यामुळे मी 4 दिवसात चालायला लागले. आणि संध्याकाळी माझं थोडं मला खूप खर्च गेली. मी आली काउंटरवर, जुन्या काउंटर. मी म्हटलं दामले काका कुठे गेले हो, तर ते म्हणाले दामले काका कुठे आले, पाटील काका बोलले दामले काका आले नाही आहेत. म्हटलं अहो काय पाटील काका बोलता, अहो मला ते घरनं घेऊन आले, आणि तुम्ही म्हणतात अगं म्हणे ह्या रजिस्टरला नोंद पण नाही त्यांची. तर म्हटलं ठीक आहे लावून. मी म्हटलं तुम्ही घरी आले, नंतर दामले काकानं फोन केला, दामले काका का हो तुम्ही वाडीतून मला टाकून आले. अगं मी गेलोच नाही, माझ्या पायाला ना काठा रुटला म्हणून मग चालता येत नव्हतं, म्हणून मी काय आलो नाही म्हणे म्हणता. मी म्हटलं ठीक आहे. तो माझा अगदी शेवटचा मरणाचा क्षण होता. तो स्वामीजींनी मला वाचलं, आणि ते म्हणाले ही बाई वाचली तर या मुलांचं कल्याण होईल, नाही तर काही होणार नाही कल्याण. असं मुलांचा फायदा घेतील आणि मुलांना वाटतं तसं वागवतील, आणि ते खरं गोष्ट होती. आणि त्यामुळे माझी मुलं आणि मी वाचली स्वामींमुळे आणि स्वामीजींमुळे. त्यामुळे मी आता ह्या करायला, आता मला काही नको, मी स्वामींना रोज सांगते, स्वामी मला चालता बोलतो मरण द्या, आणि मला जी तुम्ही सेवा दिली शेण्या थापायची, त्या शेण्या थापून माझ्याकडून करून घ्या. आणि जसं माझं ते पाळीचं ऑपरेशन गायब केलं, तसं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन गायब करा. आणि हे परत माझ्या जे काय मच्छर चावलं निमित्त झाले त्या अंगावर उठले ते गायब करा, आणि मला मरेपर्यंत ही सेवा द्या. मी आता सगळ्यात तृप्त आहे. मला राहायला बंगला आहे, पैसा आहे, वापरायला पेन्शन, मुलांच्या 2-2 गाड्या आहेत, सगळं स्वामींनी व्यवस्थित मार्ग लावून दिला आहे, काही कमी केलं नाही. कारण
आम्ही जशी दगडाधोंड्यातून सेवा केली तशा दगडाधोंड्यातून आम्हाला सुवर्ण करून दिली. एवढंच. आणि तुमची समर्थवाडीतली सेवा आणि त्याचा तुमचा ह्या शरीरावर झालेला परिणाम, म्हणजे मी जेव्हा यायची तेव्हा हा, बघायची तेव्हा तुम्हाला की तुम्हाला खूप पुढे येते, मग तुम्ही तेव्हा. गोशाळेत सेवा करायची. हम्म. तर त्याबद्दल तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता का, की गोशाळेत सेवा केल्याने तुमचं काय बरं झालं? गोशाळेत सेवा केल्यामुळे मला स्वामीजी बोलले, गोशाळेत सेवा केली ना तर त्या गायींच्या श्वासाने तू शुद्ध होशील आणि श्वासाने तुझं रक्त शुद्ध होणार असं सांगितलं मला. म्हणून मला 3 महिने ठेवून घेतली, पण ते माझं सगळं क्लिअर केलं होतं. पण आता हे वर्ष 6 महिने झाले ना, तिथं मच्छर म्हणून चावला तिथे घाटावर, तर ते हे पण घालवते. याबद्दल मला खूप म्हणजे नाही. आणि ऑफिसमध्ये पण मोठमोठे प्रसंग अक्षरशः डोळ्यात नाकात येईपर्यंत आले ते, तेवढे सॉल्ट केले स्वामी त्यांनी. अजून काय तेवढं धन्यवाद. बोलून मी म्हटलं शब्द पूर्ण करून मला फक्त स्वामींचा आणि स्वामीजींचा मरेपर्यंत आशीर्वाद पाहिजे आणि सेवा पाहिजे बास, आणि त्यांनी करून घ्यावी माझ्याकडे आनंदाने.